जेव्हा तुम्ही बंदिस्त जिममध्ये व्यायाम करता, उरापोटी जेव्हा आपण वेट उचलतो, आपल्या जीवापेक्षा कितीतरी जड जड असं वेट उचलतो, त्यावेळेला मग अनेक असे ॲक्सिडेंट दिसून येतात. म्हणजे एखाद्याला हृदयविकाराचा झटका होतो. पण या ओपन जिमचं एक वैशिष्ट्य असं आहे, की जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं वेट उचलता ना, अ, खड्ड्यांमधून ही काच तुटू शकते का? डायरेक्टली ब्रेक होऊ शकते का? किंवा जर का खर्च करायचा म्हणजे नवीन बदलायची झाली ब्रँडेड, टीव्ही बघायला पाहिजे, आराम करायला पाहिजे, सगळं पाहिजे, पण तसाच त्याच्या निम्म्याने तरी अभ्यास करायला पाहिजे. बरोबर आहे? किती तास असतात दिवसात? 24 तास. नोकरीवाल्या युट्यूबरचा आपल्या सगळ्यांना मनापासून राम राम. सकाळ झालेली आहे, रविवारची सकाळ, आणि काय माहितीये का, एकदम रेंगाळल्यासारखं झालंय. वाजलेले आहेत सकाळचे 9. 8:30 वाजता उठलो. त्याच्यानंतर चहा पाणी, म्हणजे रविवार त्यामुळे मीच केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ईश्वरीला उठवलं, आणि उठवल्यानंतर आमचं कालचं काय ठरलं होतं की सकाळी उठून कुठेतरी सायकल स्वारी करायची. आता ही मुलगी बघा, तू टाइमपास करतेस. या मुलीची किती म्हटलं तरी झोप तुझ्या डोळ्यावरून सकाळी जात नाही. उठलेलो आहे, काही कामं आहेत. सर्वसामान्य माणूस, आपण वस्तू ज्या आपल्या काही घेतो त्या आपण सांभाळायच्या, दुसरं कोण येणार सांगा. तर 4 पैसे वाचावे म्हणून गाडी असेल, सायकल असेल, टू व्हीलर असेल, या सगळ्या गोष्टी मी वॉश करत असतो, त्याचं क्लिनिंग करत असतो. ते पण करायचंय. आणि माझी असिस्टंट असणार आहे अर्थातच ईश्वरी. कुणीतरी म्हटलंय कामात बदल हीच विश्रांती. आता आम्ही चाललेलो आहोत थोडासा बदल घ्यायला. म्हणजे जसं काल गार्डनला गेलो होतो तसंच गार्डनला जाऊन थोडासा व्यायाम करून, थोडासा वॉक करून यायचंय. पण मनापासून एक गोष्ट सांगू का, सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण एखादी गोष्ट अशी एक्साइटिंगली काहीतरी करायला जातो, गार्डनला जातो किंवा व्यायाम करायला जातो, पण ह्या सगळ्यांमध्ये आपण आपल्या बायकोला कसं मोटिवेट करावं की जेणेकरून ती सगळं सोडून सकाळचं तुमच्या सोबत गार्डनमध्ये वॉक करण्यासाठी येईल. याचं उत्तर आहे, असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नाही, मला माहितीये आल्यावर नाही, मला पण कंटाळा आलाय. बाबा, तूच कर काहीतरी. दॅट्स करेक्ट, कळलं. त्याचं उत्तर कळलेलं आहे. घरामध्ये इतकी सगळी कामं सोडून घरातली लेडीज येऊ शकत नाही, कारण आम्ही येऊ तोपर्यंत 10, 10:30 होतील. आणि त्यावेळेला आम्हाला जेवायला कसं काय मिळणार. नको. जिकडे तिकडे खोदून ठेवलंय, जिकडे तिकडे. हे बघा, हे बघा, नवीन पनवेल मधला विल्हे कॉलेजच्या समोरचा गणपती मंदिर. गणपतीचा आशीर्वाद घेऊया. गणपती बाप्पा मोरया. इकडे बघा दत्तगुरूंचं स्थान. श्रीकृष्ण, शिवाजी महाराज, दत्तगुरू आणि गणपती बाप्पा. सकाळचं शांत प्रसन्न वातावरण मस्त वाटतंय. देवाचा आशीर्वाद घेतला आणि आता गार्डनला जाऊया आपण. इकडे थोडा वेळ व्यायाम केला याच्यावरती. इकडे ईश्वरीसाठी काय ना तिथे बघ वरती, त्याच्यामुळे काहीतरी आहे. इकडे बघा टेनिस आहे, बॉक्स क्रिकेट आहे, सगळंच आहे ना. ऍक्च्युली एवढे वर्ष राहतो पण पिल्ले कॉलेजच्या गार्डनला, समोरचं सिडको गार्डन आपण कधी आलो नव्हतो. आणि हा जॉगिंग ट्रॅक पण आहे इकडे. ईश्वरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तिला समोर खेळायला एकच नंबर आहे. मॅडम धावत सुटलेले आहेत, धावत. येस. कोंबड्या पण आहेत कोणाच्या तरी. हॅपी, खूप एकदम प्रसन्न वाटतंय. याचं कारण सांगू का, हे गार्डन इतकं सुंदर आहे ना, सकाळच्या वेळेला एकदम फ्रेश वातावरण आहे. मुलं खेळतात आणि आता गर्दी कमी आहे. एक हे होते, एक फिरायला आले होते, त्याने विचारलं, मग संध्याकाळी इथे खूप गर्दी असते. म्हटलं होणारच, का नाही होणार गर्दी, इतकं सुंदर आहे. आणि त्याची हे खेळणी वगैरे आहेत ना, त्यांनी आत्ता लावले, त्याच्या अगोदर ही खेळणी नव्हती. मी पहिल्यांदा बघितलंय. आणि थोडंसं आयसोलेट आहे, आतमध्ये आहे, त्याच्यामुळे सिलेक्टेड लोकच मला असं वाटतं की इथे येत असतील. अर्थात गर्दी तर होणारच आहे. आणि याच्या समोर एक ग्राउंड आहे. हे ग्राउंड कसलं आहे ते सांगा, आपण थोडंसं आतमध्ये जाऊया. म्हणजे क्रिकेट तर वाटतंच आहे, क्रिकेट खेळतात.
आणि मस्त ऐसपैस असं ग्राउंड आहे, असं असलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या सुविधांशिवाय मग ते शहर आहे ना, ते शहर वाटत नाही. पहिला मी या बाजूला खेळायला सोडलं. खूप सारी खेळणी आहेत, मुलं एन्जॉय करतील. त्याचबरोबर इकडे पिण्याच्या पाण्याची पण सोय महापालिकेने केलेली आहे. आणि त्यांना माहिती आहे की इकडे आल्यानंतर लोकांना तहान तर लागणार आहे, जसं खेळत बसतात. त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये ग्राउंडला जाऊया, ग्राउंड कसं आहे ते बघूया. आणि हे याच्या समोरचं क्रिकेटचं मैदान, स्टेडियमला बसण्यासाठी सुद्धा ट्रॅक आहे. हां, हे बघू शकता. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे, एकच नंबर. पोरं एन्जॉय करतात. आता हे कधीपासून ओपन झालंय हे ग्राउंड? पहिल्यापासूनच आहे का? ओके, आपण पहिल्यापासून ओपन आहे. आज आम्ही पहिल्यांदा बघतोय. व्हेरी गुड. समोरचं झाड पण एकदम भारी आहे, या बाजूला पण एकदम भारी आहे. इकडे काहीतरी प्रॅक्टिस चालू आहे, तिकडे पण जाऊन बघूया. ओव्हरऑल भारी, एकच नंबर. हे बघा, अतिशय सुंदर, प्रसन्न आणि झकास. ही जी प्लेस आहे याचा उपयोग कशासाठी करू शकतो? रील काढायला करू शकतो, एखाद्या प्रोग्रामला करू शकतो, संध्याकाळी येऊन निवांत बसण्यासाठी करू शकतो. आणि कशासाठी करू शकतो बघा, आपण इथे येऊन काय काय करू शकतो सांग? काही करू शकतो ना, है ना? खेळू शकतो, बसू शकतो, एन्जॉय करू शकतो, है ना? अजून काय काय करू शकतो? प्लीज कमेंट. काय करू शकतो या जागेचा उपयोग? हां बघा, ईश्वरी सांगते पकडापकडी खेळूया का? सो डेफिनेटली आम्ही खेळतोय पकडापकडी. मला पकड 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 पकड. ॲक्च्युली आम्ही पाण्याची बाटली सायकलवर विसरलो आणि त्याच्यासाठी एवढं मागे यायला लागले. डबल बार किती दिवसांनी डबल बार मारतोय माहिती नाही, पण 10-12 वर्ष झाली. बघूया, ट्राय करतो. थँक्यू पनवेल महानगरपालिका. खेळाचे मैदान मुलांना खेळण्याकरिता आहे. इतर वापर, मद्यपान सक्त मनाई. व्यायामाच्या सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारामधला हा जो ओपन जिमचा जो प्रकार आहे हा मला खूप आवडला. प्रसन्न वातावरण असतं, गार्डन, फळाफुलांचा सहवास आणि जॉगिंग ट्रॅक, क्रिकेटचं मैदान आणि हे ओपन जिम. हे जर का प्रत्येक ठिकाणी असेल ना, म्हणजे तर काय सांगणार, हेच भारी आहे सगळ्यात जास्त. म्हणजे खरं तर हे सगळं बघून शब्द हे होत नाही आहेत, सुचत नाही आहेत की काय बोलावं. मस्त वाटतंय. यूज दिस. तुम्हाला जर काही टाकायचं असेल, कचरा टाकायचा असेल तर जागोजागी या गोष्टी ठेवलेल्या आहेत. कचरा कोंड्या, त्याचा वापर करा, इकडे तिकडे टाकू नका. जेव्हा तुम्ही बंदिस्त जिममध्ये व्यायाम करता, उरापोटी जेव्हा आपण वेट उचलतो, आपल्या जीवापेक्षा कितीतरी जड असं वेट उचलतो, त्यावेळेला मग अनेक असे ॲक्सिडेंट दिसून येतात. म्हणजे एखाद्याला हृदयविकाराचा झटका होतो. पण ओपन जिमचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं वेट उचलता एखाद्या इन्स्ट्रुमेंटवरती, त्यावेळेला आपल्याला ते अफोर्डेबल असतं. म्हणजे आपल्या बॉडीला मॅच करण्यासारखं असतं, सहन करण्यासारखं असतं. त्याच्यामुळे मग अशा प्रकारे कुठल्या दुर्घटना घडत नाहीत असं मला वाटतंय. झाडांची सांगड बघा कशी आहे. पिंपळाचं झाड आणि त्याच्यामधून वरती गेलेला माड. ओके, ये काय नाही, एवढं काय घाबरायचं त्याच्यात. ये हा ये. हे काय माहिती का, कोळ्याचं जाळ आहे. सावकाश सावकाश ये. हो हे बघा दादा, चल 1 किलो इडली आटा घेतलाय. म्हणजे आज आपल्याला काहीतरी भारी खायला मिळणार. गाडी नदी, त्याच्यावरच्या नवीन पुलावर आम्ही आलोय. पलीकडे आहे जुना पूल. मुद्दाम आलो आज, थोडासा लांब फेरफटका है ना ईश्वरी. गार्डनमध्ये जाऊन आलो आणि जाऊन येतोय तोपर्यंत प्राजक्ताचा आज बेत आहे इडली, चटणी आणि सांबार. चटणी बनवून रेडी आहे, थोडीशी वेगळी केलेली आहे. मला माहिती नाही, टेस्ट चेक केली मी, टेस्ट एकदम बेस्ट आहे.
कशी केले ते ती मला सांगत नाहीये, हरकत नाही. दुसऱ्या बाजूला आहे गरमागरम सांबार. दुसऱ्या बाजूला ईश्वरीने आमच्या सगळ्या ताटल्यांना तेल लावायला घेतलंय. तयार होईपर्यंत मी गाडी धुवून येतोय. घरातून पाणी घेऊन जायचं, सोसायटीतलं खालचं पाणी वापरायचं नाही. उद्या कोणी आपल्याला येऊन बोलायला नाही पाहिजे की खालचं तुम्ही कॉमन बाथरूमचं पाणी का यूज केलं गाडी धुण्यासाठी. त्याच्यासाठी म्हणून आपण आपली घरातली बादली न्यायची, भले एक बादलीमध्ये धुवायची, 2 बादल्यांमध्ये धुवायचं, पण आपण आपलं पाणी वापरायचं, मानात राहायचं. कोणी काय बोललं नाही पाहिजे. काय बरोबर बोलताना पाहिजे तुम्ही? हा नाही तसं कोणी बोलायचा संबंध येत नाहीये, पण नको ना, कशाला उगाच ना. गाडी धुवायला खाली आलो. बाहेरून तर गाडी वॉश करून झाली प्रॉपरली. गाडी जुनी आहे पण टेढा आहे पर मेरा आहे असंच बोलू शकतो ना आपण. आपल्याला जे परवडत असतं ते आपण करत असतो, त्याच्यामुळे काय वांधा नाही. ओके. आणि थोडे असे स्क्रॅच पण गेलेत, याच्यावर मला बदलून घ्यायचं आहे. ही काच, समोरची फ्रंट काच खराब झाले. 2 ठिकाणी याला स्क्रॅच गेलेत. या बाजूने असे गेलेत आणि या बाजूने पण गेलेत. आता तुमचा अनुभव काय सांगतो की रस्त्याने समजा जात असताना खड्ड्यांमधून ही काच तुटू शकते का, डायरेक्टली ब्रेक होऊ शकते का, किंवा जर का खर्च करायचा म्हणजे नवीन बदलायची झाली ब्रँडेड तर ती कशी ओळखावी, आणि डुप्लिकेट असेल तर ती कशी ओळखावी, आणि साधारणपणे खर्च किती येईल या गोष्टीला, तो पण प्लीज कमेंट करा. रविवारचा दिवस असल्यामुळे सकाळची कामं आटपता अक्षरशः 12 वाजले. आणि थोडासा वेगळा पदार्थ म्हणून प्राजक्ताने आज स्पेशल आमच्यासाठी केलेला आहे इडली. आणि ईश्वरीला आम्ही पहिल्यांदा बसवलंय. एकीकडे एक घाणं इडलीचं तयार आहे, सांबार, चटणी, आणि आमचा टेस्टर तुम्हाला सांगणार आहे चव घेऊन कसं झालंय. एकदम भारी. दुसऱ्या घाण्याची वाट बघतोय, कारण असं वाटतं की दरवेळेला आमची प्राजक्ता आम्हाला पहिल्यांदा खायला घालते आणि बिचारी स्वतः नंतर जे उरलं सुरलं असेल ते खाते. त्याच्यामुळे म्हटलं की आजच्या दिवस आम्ही दोघांनी बसूया, नंतर बसूया असं म्हटलंय. तुम्ही कधी सिंड्रेलाची स्टोरी ऐकली का? म्हणजे एक राजकुमारी असते आणि तिला तिची आई खूप छळत असते, तर ती तुम्हाला दाखवतो. हिची आई तर हिला छळत नाही, पण ती मुलगी स्वतःला छळून घेते. कशी छळून घेते ना ते बघा. हे बघा, ये देखो. एवढं 38-40 रुपये अर्धा लिटरचं दूध आणलं, आणि एवढ्या सगळ्या दुधाचं काय झालंय ते तुम्हाला दाखवतो. आज आमचं दूध पूर्णपणे नासून गेलं, त्याच्यामुळे काहीच नाही. प्राजक्ताने मग एक आयडिया काढली, लिंबू याच्यामध्ये पिळलंय आणि याचं बनणार आहे काय, पनीर बनणार आहे. सो बायकांचं असं असतं, कुठलीच गोष्ट फुकट घालवायची नाही. दूध नासलं तरी त्याचं पनीर बनवायचं. पनीरची टेस्ट तुम्हाला सांगतो कसं होतं ते. नासलेल्या दुधाचं पनीर आहे बघा, प्रॉपर घरचं पनीर, एकदम मस्त. टेक्स्चर बघा कसं आहे ते. आता हे आपण पूर्ण दाबून घेतलं ना की याच्या वड्या पाडू शकता, काय पाहिजे ते करू शकतो आपण. मला कुठून मिळणार, पण असं नाही वागायचं राजा. आणि अभ्यासाच्या बाबतीत तर नाहीच नाही. बाकी तुझी कौतुक सगळी करतो की नाही आम्ही, का नाही करत? हा, आणि अभ्यास सुद्धा तुला काय दिवस 24 तास अभ्यास कर कधी म्हणतो का? पण दिवसात आता अख्खा रविवारचा एक दिवस आहे, अख्ख्या दिवसात 1 तासभर तरी अभ्यास नको का करायला? हवा की नाही? मग आता सॅटर्डे संडे क्लास बुडला, आम्ही काय म्हटलं का जबरदस्ती तरी केली जायची काय की नाही? पण मग जेव्हा जातेस तेव्हा तासभर जास्त घेतली किंवा काय तर तू चिडचिड करतेस लगेच. चालतं का असं करून सांग बरं? तुला काय घरातली काम आहे, मग तिथून येऊन घरात पण करायचंय असं काय आहे? नाही केलं. आणि 24 तास करूच नको. मी स्वतः सांगते तुला, दिवसात 2 तास खेळायला पाहिजे, टीव्ही बघायला पाहिजे, आराम करायला पाहिजे, सगळं पाहिजे. पण तसाच त्याच्या निम्म्याने तरी अभ्यास करायला पाहिजे. बरोबर आहे? किती तास असतात दिवसात? 24 तास. त्यातले 10 तास तुझे झोपण्यात जातात. बरोबर आहे? रात्री 10 ते सकाळी 9 वाजता क्लासला गेलीस, शाळा बिळा करून संध्याकाळी आलीस की तरी संध्याकाळी पण मी रोज तुला खेळायला पाठवते की नाही, तर घरी ठेवते. हा, मग तिथून आल्यावर सुद्धा तू येऊन पहिली कपडे बदलतेस, आडवी होतेस आणि रील्स बघत बसतेस. ते झालं, रात्री आंघोळ झाली की मग टीव्ही बघत बसतेस. अरे मग अभ्यास करणार कधी? आणि जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू अभ्यासाकडे लक्षच देत नाही. तुझ्या डोक्यातच येत नाही की आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा होमवर्क दिलाय. आता त्या दिवशी बघ, टीचरने होमवर्क 2 दिवस झाले तू केला नाहीस,
आणि सोमवारी सकाळी धावत माझ्याकडे सही घ्यायला आलीस. काय अभ्यास न केल्याची सही मी का करू सांग? मी टीचरने तुला का पाठवली माहिती त्या दिवशी? की तुझ्या घरी पण कळू दे की तू अभ्यास करत नाहीस, त्यांची सही घेऊन ये, त्यांना कळू दे, यासाठी पाठवलं त्यांनी. नाही तर आम्हाला काय कळणार होतं की तू अभ्यास केला नाही असे. आता जे तुम्ही बघितला ती गोष्ट अतिशय रिअलिस्टिक होती, स्क्रिप्टेड नव्हती. कुठेतरी मुलांविषयी मनापासून वाटतं ते आपण बोलत असतो. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की त्यांच्या मुलांनी इथून पुढे कशी प्रोग्रेस करावी, काय काय करावं हे आईबाबांच्या मनामध्ये असतं. पण हा जो मोबाईल आहे, हा मोबाईल एक दोन मुलांना बिघडवत नाहीये, तर ही अख्खी पिढी नासवतोय. त्याच्यावरचे रील्स असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी, असं मनापासून वाटतं कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्याची गरज आहे. म्हणून थोडंसं आज डाट द्या उसको, ब्रेन वॉश केला आणि तिला पण ती गोष्ट व्यवस्थित आम्ही समजावली, पटली. त्याच्यावरचं सोल्युशन पण दिलं. सोल्युशन असं दिलंय की तू रोज अभ्यास करशील, तो माझ्याकडे घेऊन ये, मला चेक करायचा आहे तुझा झालेला अभ्यास. आता तिला शुभम करोती म्हणायला आतमध्ये सांगितलंय. दुसरीकडे सुरू आहे मऊभात आहे आणि राहिलेला तुपाचा मऊभात प्राजक्ताने केलेला आहे. तुपाच्या पाण्याचा, तूप करताना जे पाणी शिल्लक राहतं त्याचा मऊभात असेल. हा सगळा करताना पाणी नव्हे, ज्यामध्ये तूप कढवलं त्याच्यात आपण तूप गाळून घेतल्यानंतर बेरी राहते आणि बाकी कडेला भांड्याला लागलेलं असतं, ते मी परत पाणी घालून उकळवलं, त्याचा मऊभात असं आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल पण कमेंट करा. ओव्हरऑल जे होतं ते रिअलिस्टिक होतं, सगळं खरं होतं आणि नेहमीच खरं असतं. आणि काय म्हणू शकतो, इतका वेळ दिलात हा व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या फॅमिली एंटरटेनमेंट व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. आभार.